काम निघालेलं आहे. चाललेलं आहे लातूरला. जावं बघा आता पुऱ्या एकदा लातूरला चाललेलं आहे सोबत काय कामाची करावं. आता काय मोठं काम आहे जरा दवाखान्यात जायचे आहे. जावं बघा आमच्या गावातली तुम्हाला बँक दाखवतो आमच्या गावातली बघा ATM कार्ड सारी ATM मशीन असते ATM कार्ड नसते तर जावं लागतं कुठे आपण व्हिडिओ बघत जावं मित्रांनो. आता चालू करतो कसलं भयानक ऍक्सिडेंट झालेला आहे. गाडीचं बघा फार चुरा झालेला आहे फार एकदम चुरा. तर आता मानत चालवत जावा मित्रांनो गाडी. घरी कोण वाट बघत असते. आलो आहे आता सध्या पेट्रोल पंपावर जरा गाडीमध्ये टाकावं म्हणलं पेट्रोल पण गर्दी आहे म्हणून थांबावं जरा. तुझी वेळ आलेली आहे इथं फुल करायला. त्याच्याकडे मशीन आहे साईडला. पेट्रोल पंपावर गर्दी असावं लागते रोजच. काय प्रकार मित्रांनो ज्या कामासाठी आलो ते काम करायला सुद्धा बाबा लातूरमध्ये काय झालं बाबा कशाची गोळी घेऊन आली काय नाही की सुधर्म असत आहे. घेऊन जावं गोळी अर्जंटमध्ये जरा काम आहे. कसला आहे लातूरचा पोलीस स्टेशन हे आहे बाबा गाणा का मित्रांनो. बघा मित्रांनो ही छोटीशी पार्टी आहे. अनुज भैयानी पाचारलेले आहेत आपल्याला. छोटीशी पार्टी लेस खावा जरा आणि जावं घराकडं. कसलं आहे वातावरण एकदम ऊन खडक एकदम काळ भरवायचं काम आहे त्यामध्ये. बघा मित्रांनो आपल्या लातूरमध्ये असली हुंडा इथं किती भारी मजा येत असेल वरून बघायला. मित्रांनो चॉकलेट नाही चॉकलेट बघा ओरिजिनल राहावं लागतंय. आम्हाला आता आम्ही तर बघा भावाला पण भावाने बघितला फोन लावला गावाला घेऊन जावा आता गावाकडे उशीर झाले. भावनो ही मित्र आपला ह्या मित्राला घ्यायला चाललेला आहे शेताकड. चाललंय मी आता जेवतो म्हणत तर ऐक ना गेले. अरे मित्रा जा सोडून आता जाताना जाता आपल्या भावाच्या दुकानावर आलेलो आहे. बघा काही हार्डवेअरचं जर काय तर असेल तर आपल्या भावाच्या दुकानावर यावं. कसं एकदम नंबर एक दुकान आहे बघा. समधी वस्तू आहे. भाऊ बसला आपला इथे. ट्रॅक्टरचं विक्रीचे सामान शेतामध्ये जे लागेल ते नको नको राहू द्या. ही ट्रेलर शेतामध्ये दाखवत असं अनुष माणसाला मारून घालायची नाही. समधी वस्तू आहे ते घेऊन जावा लगेच. कसला आहे एकदम डेकोरेशन बी नाथ खोळा हो. छोट्या वयामध्ये जर बिझनेस केला का असंच होते बघा. आमच्या गावामध्ये काही कसला तरी आवाज आलेला आहे त्यामुळे माणसं इथे जमत आहे. कसला तरी भूकंप झाल्यासारखा धडधड म्हणे आवाज आला. काही तर तुमचा दत्ता ब्लॉगर आवाज कशाचा आला काही माहित नाही. दत्ता ब्लॉगर परेशान झालेला आहे. समजे पत्रे हातरले मित्रांनो. पत्र असं पत्रले हातरले पब्लिक ठेव का आवाज आलेला आहे. बॉम्ब पडलेला आहे. आम्ही इथं बसलेलो होतो. आमची भिंत हादरली मित्रांनो. सगळं गाव हादरलंय. आवाज झाला धडल म्हणे कसला तरी. ती रील्स खरी होणाऱ्या 2026 मध्ये दुनिया खतम. आता ती भूकंपचे हादरे खरंच होणारे तर आता दुनिया खतरामध्ये आहे वाटणार नाही. म्हणून जिंदगी जगून घ्या 4 दिवस.
जे काय ती घेऊन टाका आणि मिस करा. जिंदगी जगून फायदा नाही. आता 2026 मध्ये कसे मरायचे आपल्याला. ब्लॉगर नाही तर डायरेक्ट उसाचा ट्रॅक्टर मागून घेतलं हो. नाही का अन्नापाशी घ्या त्याला क्वालिटी क्वांटिटी एक नंबर मौसूफ आहे. काही तर चैतन पाते घासत कोयते घासत बसलाय. आता शिवाऱ्याकडून बॅग आणायचे आधी घरला जायच्या आधी शिवारपाशी जाऊन बॅग घेऊन यायचे. शिवारपाशी आलो आता शिवारपासून बॅग घेऊन जातो. आमच्या आईस्क्रीम चार शिवारपाशी आला. स्वतः मालक स्वतः नोकर सगळं स्वतःच. शिवाऱ्या बॅग हलकी वाटला का काढलो त्याच्यातलं. चल जाता मग बाय बाय कर एकदा. बाय बाय कर. आई लाज लाला का आमचा दत. आई लाज नको बाय बाय कर. इकडे बघ इकडे एकदा एकदा हो का त्रिमूर्ती मिल्क एजन्सी हो का आमचा मित्र दुकानदार स्वतः मालक चालक. कमी वेळामध्ये बिझनेस खडा केलेला आहे माझ्या भावाने. नाही नाद करते काय हो का लाज हो का जावा म्हणलंय मित्र असलं मला. चला जाता मित्रांनो घरला जाता. गाडी चालू शकते ब्लॉग मध्ये खेळा प्रचंड आहेत आपल्या गावाकडं. मित्रांनो आता चाललेला आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये आपला बघा गाडी फिरत आहे. मित्रांनो अर्ध काम झालेलं आहे. आता आपला भाऊ बघा किती मस्ती एकदम भारी भारी. बाहुबली साम्राज्य बघा कसा आहे शेतकरी. ओरिजिनल शेतकरी म्हणतात बघा. पतंग पाले कडून टाकतो आता वरी येड कोडू. हा गेलं वार गेलं गोडू पडला रे खाली. बघा मित्रांनो पैप जोडत असं आपल्याला आपल्या अनुष्या शेतामध्ये पतंग दिसलेला आहे. आयुष्यात कष्ट करायचं असेल तर जिंदगीमध्ये पळावं लागते मित्रांनो. जसे का काही पतंग पडला रे हो का पळावं लागते. काय बी मला कडू शावरला साप पण ते येड झाले. सापासारखं शावर मार्गावर मित्रांनो. आणि मोठं पतंग तुझ्या बोच्यात जोरा पाहिजे ह्याला एक शेपूट पाहिजे मित्रांनो आयुष्यात. नाही शॉट शेपूट लागले मित्रांनो. आता झालेला आहे पाईप गाडी समोर झालेलं आहे. हवा आहे. आता भावाने म्हणणार तर आईस्क्रीम खायला जाऊ म्हणून आईस्क्रीम खायला. बघा मित्रांनो कोण खात आहे सध्या. 3 जण मस्तपैकी बघू मित्रांनो. आता ह्या थंडीच्या वातावरणामध्ये आलेलो आहे बाहेर फिरायला. आणि आपण आलेलो होतो जेवण करून. सध्या एकटं जाऊ आज फिरायला. सध्या सोबत कोण पण नाही. आणि सर्दी एक झालेली आहे जाम. पण जेवण करून फिरावं लागते कधी बी तुम्हाला माहीत असेल. फिरावं बी लागते ती बरोबर आहे. आणि आज चांद बघा कसला आहे एकदम. सॉरी चंद्र आबा बिबाळ रोड. आणि मी एकटा आहे फिरायला. कशाचं टेन्शन नाही काय नाही. शांत वातावरणामध्ये काही 2-3 गाड्या येतात काय नाही. जेवण करून फिरतो. आणि आता अजून थोडं 10 मिनिटं थांबलो मी. एक सुद्धा गाडी दिसणार नाही. पण मी कशाला थांबवत. थंडीमध्ये मरायच्या का म्हणावं लागेल तसाच विषय होते. मित्रांनो आता जाऊन झोपणार आहे मी. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.
आणि जो काही नवीन असेल तो लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट तर नक्की करा. नक्की बघत जावा दत्ता राठोडचे ब्लॉग्स. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.